माननीय सर्वप्रथम मी माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी व तसेच माझ्या लाडक्या ताई संध्याताई सवालके व माझे प्रेरणास्थान आणि राजकीय गुरु संजयजी दत्त यांची खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला या पदासाठी माझी निवड केली. त्याचसोबत मी आभारी आहे माझ्या प्रभागात राहणाऱ्या लोकांची, ज्यांनी मला निवडून दिलं, माझ्यावर विश्वास दाखवला. मी पक्षाचा जो माझ्यावर विश्वास आहे आणि माझ्या लोकांचा, माझ्या प्रभागातील लोकांचा जे माझ्यावर विश्वास आहे त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही आणि कायम पक्षहिताचा, लोकहिताचा जो काही मुद्दा असेल तो माझ्याकडनं कायम घेतला जाईल. विरोधी पक्ष म्हणून माझी भूमिका अशी असेल की कल्याण डोंबिवली शहरासाठी योग्य निर्णय असतील त्यासोबत मी कायम त्यांच्या सोबत राहील आणि जिथे मला असं वाटेल की हा कल्याण डोंबिवलीच्या विरोधातले निर्णय आहे तर कायम विरोधात माझी भूमिका तुम्हाला स्पष्ट आहे. अनेक विकास कामे ही रखडलेली आहेत. सत्ता असताना देखील या विकास कामांना जो मार्गी लागत नाहीत अशा विकास कामांसंदर्भात आपण काय भूमिका घ्याल? बरेच वर्षापासून कल्याण डोंबिवलीवर भाजप सेनेची सरकार आहे. त्यांच्याकडनं जे निष्क्रिय दर्जाची कामं झाली आहेत आणि अपूर्ण कामं झाली त्याला पूर्ण करण्यासाठी कायम माझा म्हणजे कायम पाठपुरावा करत राहील. नक्कीच जी कामं व्हायला हवी होती ती नाही झाली आहेत त्याचा पाठपुरावा मी पूर्णपणे केला. असं मत आहे की गेले 5 वर्ष जेव्हा प्रशासकीय राज्य आपल्याकडे होता त्यावेळेचा आयुक्त महोदयांनी जेव्हा बजेट सादर केला लास्ट 20 तारखेला तेव्हा त्यांनी फक्त 1 वर्षाचा केला. त्यांनी आम्हाला पूर्ण 5 वर्षाचा बजेट सादर करावा की त्यांनी काय केलं, कुठे खर्च केला आणि काय जमा केलं. तर माझं असं मत आहे की पूर्ण 5 वर्षाचा हा ऑडिट झाला पाहिजे. पहिल्याच टर्ममध्ये घटनेचा पद मिळाला आहे. त्याचसाठी मी पक्षाची खूप खूप आभारी आहे की फर्स्ट टर्ममध्येच त्यांनी मला गटनेतेपदी